वनराणी, वन आणि राणी या दोन शब्दावरनं तुम्हाला कळलं असेल की ब्लॉग कशा संदर्भात आहे. हे आहे नवीन कृष्णगिरी स्थानक. चला आपली ट्रेन आली आहे. मग हे इकडे बस. इथून आता आपण काय करतो, पूर्ण नॅशनल पार्कची सफर करतोय. ही पण नवीन कोरी ट्रेन आहे आणि आय होप तुम्ही देखील एन्जॉय करत असेल की ही सफर. म्हणजे जी वळणा आहेत ना, त्या वळणा ही जी दिसणारी ट्रेन आहे ना, सकाळचे वाजले आहेत 8 आणि आपण आहे ना निघतोय कुठे, आपल्या मुंबईतल्या सगळ्यात आवडत्या ठिकाणी, ते म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क. वनराणी, वन आणि राणी या दोन शब्दावरनं तुम्हाला कळलं असेल की ब्लॉग कशा संदर्भात आहे. वनराणी म्हणजे जी नॅशनल पार्क मधून कृष्णनगरी या स्टेशनवरून धावणारी आपली सगळ्यांचीच आवडती मिनी लोकल ट्रेन. ही ट्रेन 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा सुरू झाली आहे. प्रत्येकाला ना आपल्या आई वडिलांनी ना लहानपणी आहे ना ह्या ट्रेनमध्ये म्हणजे मिनी टॉय ट्रेनमध्ये ना नॅशनल पार्कच्या आपल्याला ट्रेनमध्ये बसवलं असणार आणि त्यामधून ना आपण नॅशनल पार्क पूर्ण पाहिलं असणार. पण ती 5 वर्षांनी ही ट्रेन सुरू झाली आहे. आपण तोच पुन्हा लहानपणीचा आनंद या 2026 मध्ये ह्या टॉय ट्रेनमध्ये बसून घेणार आहे आणि तुम्हाला देखील एक्सपिरियन्स असा घडवणार आहे. टॉय ट्रेनमध्ये माझ्यासोबत आहात तर आपण जाऊ, कशी ट्रेन आहे वगैरे काय ना ते सर्व या व्लॉगमध्ये बघूया. त्यासाठी आता आपल्याला निघायचं कुठे, तर बोरिवलीसाठी. फटाफट जाऊया आणि बघूया टॉय ट्रेन नॅशनल पार्कची कशी आहे ती. चला, आपल्या ब्लॉगची सुरुवात आहे ना नेहमी पहाटे होते आणि तुम्हाला मी बिल्डिंग दाखवतो. पण आता वाजले आहेत 8 वाजून गेलेत आणि 8 वाजता आपली सोसायटी. तर आपण फटाफट निघूया कुठे, बोरिवली नॅशनल पार्क. बघा सूर्यदेवाचं देखील आगमन झालेलं आहे. चला, सकाळ सकाळची वेळेत गायी दिसल्या, जरा गायींना चारा देऊया. चलो बोरिवली. आय लव्ह जोगेश्वरी ही आहे आपली आवडती पेंटिंग. चला, आपण पोहोचलोय वेस्टर्न एक्सप्रेस हायवे. पुढच्या 10 मिनिटात आपण असू बोरिवलीला. आयला बोलता बोलता ट्रेन आली, लक्षात नव्हतं. साइकिल मिलेगा अंदर घूमने के लिए. साइकिल चाहिए तो आजा. चला, फायनली पोहोचलो आम्ही बोरिवली नॅशनल पार्क. आता आपण तिकीट काढूया आणि आज जाऊया. किड्यांचा आवाज येतोय, किड्यांचा. तर आता मी आतमध्ये आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवलं आज कसा रविवार आहे ना. अरे हो, पण त्याच्या अगोदर ही कॅब बघा. ऍक्च्युली मी घातलेली येलो कॅब आणि आम्ही बाईकवरून येत होतो ना, तर ती कॅब वाऱ्याने इतका वारा होता ना, ती कॅब पडली. नंतर मग मी शेवटी बोरिवली स्टेशनवरनं एक कॅब घेतली आणि मग आतमध्ये आलो आणि आहे ना इकडे आहे ना आज रविवार आहे ना, तर त्यामुळे ना गर्दी तर नेहमीप्रमाणे असतंच. इकडे रविवारची गर्दी असत. आणि यावेळेला आता म्हणजे मी तुम्हाला तिकीट प्राइस सांगतो. म्हणजे ह्या तारखेचं तिकीट प्राइस काय 113 रुपये पर पर्सन. म्हणजे 200, आम्ही 2 जण आहेत ना, तर 226 रुपये झाले. आणि आम्ही ऑनलाईन जीपे वगैरे मारले. तिथे आम्ही बाईक पार्क केली आहे आणि बाईक पार्किंगचे ना 81 रुपये आमच्याकडनं घेतलेले आहेत. तर आता आतमध्ये आलो आणि वनराणी तर आपण बघायचीच आहे की आपली कशी बनली आहे ती. आणि त्यासोबतच आहे ना नॅशनल पार्क पण थोडासा वेगळ्या अंदाजाने यावेळेला आपण या ब्लॉगमध्ये बघूया. पण खरं सांगू ना, इथे आलो ना तर इथे होतं ना एकदम म्हणजे ना फ्री माइंड होऊन जातं. सगळा स्ट्रेस आहे ना निघून जातो. कारण की सगळीकडे नेचर आहे ना, मस्त फॅमिलीज वगैरे येतात आणि एन्जॉय करताना ते बघून पण आहे ना खूप भारी वाटते. तर अशा नेचरच्या ठिकाणी ना फिरायला तर नेहमीच आवडते. तर आपल्याला आपले बालपण पण आठवायचं आहे. तर त्यासाठी ना आपण काय करूया, जाऊया वनराणीच्या दिशेला.
चला बघा ना किती शांत आणि पीस वातावरण आहे. बघा आपण ज्या ज्या गाड्या दिसतात आहे ना, हा गेटच्या इथून येतो आणि आपल्याला कुठे जायचं आहे, इकडे जायचं आहे. इकडे आहे एक तलाव आहे, तर आपण ना तलाव बघूया. हे बघा इथे रोप वाटिका विक्री केंद्र आहे. म्हणजे इथे ना तुम्ही तुमच्या गार्डनिंगसाठी वगैरे ना झाडं वगैरे ते विकत घेऊ शकता. हे बघा नेचर फॉरेवर सोसायटी अँड महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट, फुलपाखरू गार्डन आहे वाटतं. आहे शांत आणि पीसफुल एकदम. समोर आहे ना, समोर आहे लेक, तिथे बोटिंग वगैरे होते. हा बघा हा गेट पार केला ना, इथे सुंदर आहे ना मस्त व्ह्यू येतो आणि समोर आहे तलाव आहे. हा कम्प्लीट व्ह्यू आहे या लेकचा. चला इकडे ना 2 मिनिटं जरा बसूया मस्तपैकी, जरा पाणी पण बघूया आणि बोटिंग होते ना ते पण बघूया. सही वाटते. पावसाळ्यात त्यांना बेस्ट वातावरण असतं इकडचं. म्हणजे 12 महिने तर तुम्ही बघितलं ना तर नॅशनल पार्कमध्ये ना एकदम ग्रीनरी असते. हा थोडासा तर गरमीमध्ये गरम तर होईल, पण जास्तीत जास्त ना इथे म्हणजे गार वातावरण असतं. जर पावसाळ्यात आपण आलो तर पावसाळ्यात तर विचारायला नको, एकदम चिल्ड वातावरण असतं. मस्त वाटतं. अशा बघा ना बोटी आहेत, मस्तपैकी पाणी आहे आणि हा नेचर आहे. आम्ही आता आलोय कुठे, कृष्णगिरी स्टेशनवर आलेलो आहे आणि आपण आता तिकीट विचारायला जाऊया. वनराणीचं किती रुपये तिकीट वगैरे आहे, काय आहे ना, ट्रेन कशी आहे ना, हे तुम्हाला ना आतून सर्व गोष्टी दाखवणार आहे. तर पहिला जाऊया आणि ना स्लॉट बघूया, आपला स्लॉट मिळतोय की नाही आणि तिकीट किती येते. चला स्टेशनकडे जाऊया. ज्यांनी कोणी ना अगोदरचं कृष्णगिरी हे जर स्टेशन बघितलं असेल ना आणि आता बघती ना, त्याच्यामध्ये खूप फरक आहे आणि खूप साऱ्या गोष्टी ना चेंजेस केलेल्या आणि त्या पण ना खूप सुंदर सुंदर गोष्टी आहेत. म्हणजे लहान मुलं जेव्हा इकडे येतील ना खरोखर खूप एन्जॉय करतील. तर तुम्हाला मी ना काय चेंजेस झाले ना ते थोडे दाखवतो. हे बघा तुम्ही स्टेशनच्या इकडे आलात ना, तुम्हाला मी सुरुवातीलाच म्हणालो इथे ना तुम्हाला ना सावली मिळणार आणि नेचर मिळणार. तर इथे बघा हे मस्तपैकी असं नॅचरल तुम्हाला ना बसण्यासाठी इथे छान असं बनवलं आहे. आणि आर्किटेक्चर पण बघा ना, मस्त झाडं वगैरे आहेत आणि आजूबाजूला हे असं बघा मोठं मैदान आहे, मस्त माकडं वगैरे बघा, त्यांची बघा काय मस्ती चालू आहे. हे बघा हे बघा हे बघा, मुलं इथे येतील ना तर खूप एन्जॉय करतील. तर इथे असं बसण्यासाठी सिटिंग अरेंजमेंट वगैरे केलेली आहे. मित्रांनो हे आहे नवीन कृष्णगिरी स्थानक आणि बघा ना खूप सारे चेंजेस केलेले आहेत आणि स्टेशन पण पूर्ण ना नवीन पद्धतीने बनवलं आहे. सो आपण जाऊया आणि तिकीट काढूया. इथून आपण तिकीट काढू शकतो आणि समोर आहे तिकीटचं फेअर आहे आणि टायमिंग काय आहे, सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत दुपारी आणि दुपारी 1:30 ते 5. हे बघा इथे ना इतकी लाईन आहे ना, गड्याच्या मांडीवर बसलोय मी अक्षरशः. आता ही लाईन अशी गेली आहे आणि अशी फिरली आहे. तर एक ट्रेन जाईल मग दुसरी येईल. मला वाटतं आता तिथं 2 ट्रेन, तिसऱ्या ट्रेनला नंबर लागेल. हा 1 तास तरी लागेल आम्हाला. 1 तास अर्धा तास लागेल आम्हाला.
तर वाट बघूया, ही ट्रेन गेल्यानंतर आपली दुसरी ट्रेन येईल, त्या ट्रेनवर जाऊया. मित्रांनो, ट्रेन आली आहे. वाव, नवी ट्रेन एकदम भारी आहे. चला, आपली ट्रेन आली आहे. मग हे इकडे बस. कुठे? नाही, इकडे बस, इकडे बस, इकडे इकडे इकडे. चल, कम्फर्टेबल बस. सर्कल जैसा आता है शायद. ओ बीबीसी के ना. मोरया. चला, आपली ट्रेन निघाली. फायनली आपली ट्रेन कृष्णगिरी या स्टेशनवर निघाली. मी स्टेशन वगैरे बघितलं ना, स्टेशन एकदम म्हणजे व्यवस्थित चांगल्या प्रमाणे बदललेलं आहे. एक गडबड झाली आहे ती तुम्हाला मी नंतर सांगतो, मी मध्ये सांगतो. आणि ना ट्रेनचा हा व्ह्यू बघा आतला. सो ट्रेन मधून ही पण नवीनच ट्रेन आहे, पण ही विस्ताडोम ट्रेन नाहीये जी आम्ही एक्सपेक्ट केलेली ना, तर त्यामुळे ती ट्रेन नाही मिळाली आम्हाला. तर आम्हाला ही ट्रेन मिळाली, पण ही पण नवीन कोरी ट्रेन आहे. आणि इथे बघा तुम्हाला ना असे प्राणी बघायला मिळतील. बघा इकडे असे डिअर्स वगैरे बसलेले आहेत. काय करणार? ब्रेकफास्ट डिनर लंच બધું काय आपली ट्रेन आहे ना कृष्णगिरी स्टेशनवर निघाली. आता मी तुम्हाला ना ब्लॉगच्या सुरुवातीला काय म्हणालेलो ना, की म्हणजे विस्ताडोम जी आपण नवीन टॉय ट्रेन झालेली आहे, पण ही विस्ताडोम नाहीये. तर ही पण एक नवीनच ट्रेन आहे. आणि आता ही ट्रेन आहे ना, ही ट्रेन पण नवीनच आहे आणि ही ट्रेन सुद्धा भारी आहे. आणि इथून आता आपण काय करतोय, पूर्ण नॅशनल पार्कची सफर करतोय. आणि दिसणारे जेवढे पण व्ह्यूज आहेत ना, म्हणजे ते भारी आहेत. म्हणजे मला एक सांगा की तुम्हाला तसा फील होतोय की नाही, की आपण लहानपणी जसं आपल्याला आपले मम्मी पप्पा वगैरे घेऊन यायचे या ट्रेन मध्ये, तर तो तसा तुम्हाला आठवण होते की नाही, तसं तुम्हाला वाटतं की तुम्ही देखील या ट्रेन मध्ये माझ्यासोबत आहात. तर त्या आपण आठवणींना एकदा पुन्हा आठवूया आणि बघूया आपल्याला काय काय बघायला मिळतं ते. हा बघा कव आलाय. लावायची कशी? असं कॅमेरा तुझ्याकडे ठेव. कॅमेरा बाहेर ठेवतो, पण ही वर वर प्रेस करू काय? हो. कसं प्रेस करायचं? वर प्रेस करू काय करू? हा, वरती करा, ते वरचं खोल ना. वाव, मजा येते ऍक्च्युली. हे जे कर्व्स आहेत ना, आणि त्या म्हणजे जी वळणा आहेत ना, आणि त्या वळणा ही जी दिसणारी ट्रेन आहे ना, ती भारी दिसते. ट्रेनची सफर करतोय. आणि ही बघा, ही तुम्हाला घरं दिसत ना, हीच लोक ना नॅशनल पार्क मध्ये वगैरे राहतात इकडे. तर ही आपल्याला ह्या ट्रेनची सफर करता करता ना, तर ही इथे घरं देखील दिसतात आपल्याला. यांना तर ही रोजच ट्रेन बघायला मिळत असेल. मस्त गाव आहे. तर मित्रांनो, ह्या गावाचं नाव काय, आता आपण जी घरं वगैरे बघितली ना, त्या गावाचं नाव काय ना, कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आपल्याला देखील माहिती होईल. हे बघा शेळ्या वगैरे आहेत तिकडे. सही. या बोरिवलीच्या सगळ्या बिल्डिंग आहेत, म्हणजे नॅशनल पार्कच्या बाहेरच्या साईडच्या बिल्डिंग आहेत. पण त्या बिल्डिंग वरून ही जी ट्रेन दिसत असेल, तर या ट्रेनचा व्ह्यू काय त्यांना भारी वाटत असेल. आणि हा आहे मेन रोड, म्हणजे इथून आपण वॉकिंग वगैरे करू शकतो, इथे चालत वगैरे जाऊ शकतो. आणि हा मला वाटतं ना कानेरी केवचा जातो रस्ता. सो मित्रांनो, फायनली आपली ट्रेन मस्तपैकी या निसर्ग वातावरणात आतमध्ये चाललंय. आणि इतकं भारी वाटतंय ना, काय विचार नका. लहानपणीचे ते दिवस आठवण आले.
आणि आय होप तुम्ही देखील एन्जॉय करत असेल की ही सफर. सगळे जण इथे म्हणजे पूर्ण फॅमिली झाल्यात ना, तर प्रत्येक जण एन्जॉय करते ही या ट्रेन मधला ही सफर. आणि तुम्हाला देखील असं म्हणजे आठवण झाली की नाही लहानपणी जर तुम्ही इथे आला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की आणि कोण मम्मी पप्पांसोबत या ट्रेन मध्ये आलेलं तर ते देखील कमेंट करून नक्की सांगा. मला तर खूप मजा येते या ट्रेन मध्ये. लहानपणीचे पूर्ण दिवस आहेत ना सगळे आठवले. बघितला आवाज. तर इथे सगळेजण असा एन्जॉय करतात आहे. एक मला वाटतं 20-1 मिनिटाची ही राईड असेल. 20 मिनिटाची असेल ना. 20 मिनिटाची राईड असेल. म्हणजे तुम्हाला ना बेसिकली ना ही पूर्ण नॅशनल पार्क फिरवते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इथे गावं दिसतात. त्याच्यानंतर जे मध्ये पक्षी असतात किंवा हरणं वगैरे प्राणी आहेत ते आता आपल्या नशिबावरती लकवरती हे तुम्हाला दिसतात. पण तुम्ही मस्तपैकी जंगलचा आनंद घेत या ट्रेनचा आनंद घेत आपल्या फॅमिली सोबत या ट्रेन मध्ये या आणि एन्जॉय करा. चला मगाशी आपण तिथून चालत आलो आणि आपण तो लेक बघितला आणि आता आपली ट्रेन पोहोचते आहे कुठे कृष्णगिरी स्टेशन वरती. मजा आली या सफर मध्ये. सो मित्रांनो जी आपण ब्लॉगच्या सुरुवातीला म्हणाले ना विस्तडम ती बघा ही ट्रेन आहे इकडे. ही आहे ती. पण ही ट्रेन आता आज आम्हाला नाही मिळाली पण आम्हाला ही नवीन ट्रेन मिळाली आणि ह्याच्यात पण तितकाच आम्हाला आनंद आला. आणि पोहोचलोय आपण स्टेशन जवळ. चला ट्रेन मधनं आम्ही उतरलोय कृष्णगिरी स्थानकावरती. आणि हे स्टेशन पण जे बनवलंय ना खूप सुंदर बनवलंय. आणि 20-25 मिनिटाचा म्हणजे 20-1 मिनिटाचा तरी हा पूर्ण राऊंड होता जो पूर्ण नॅशनल पार्क आपल्याला फिरवतो. आणि ही ट्रेन जी होती ना ही पण नवीन ट्रेन आहे. आणि जसं तिथून आपण पुढून एंट्री मारली ना आज ट्रेनमध्ये जाण्यासाठी तर मागच्या साईडून आपल्याला बाहेर यायचंय आणि इथून आपल्याला एक्झिट व्हायचंय. आणि आजूबाजूचा हा जो परिसर आहे ना हा पण आपल्याला मस्त बघायला मिळतो. पूर्ण मॉडिफिकेशन झालेलं आहे. तर त्यासाठी थम्सअप. दुपारचे 12 वाजलेत आणि आम्ही ना मस्तपैकी फिरतोय आणि आता आम्ही नेचरमध्ये वॉक करतोय. आणि वॉक करता करता आम्हाला जी पण काही वाईल्ड लाईफ बघायला मिळेल जो नेचर बघायला मिळेल ना तो मी तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये दाखवेन. आणि आपण जी कृष्णगिरीवरून निघालेली जी नवीन टॉय ट्रेन होती ती आपण आतून वगैरे बघितली. तिथं तिकीट वगैरे किती टायमिंग काय हे सर्व पाहिलं. पण ती ट्रेन ह्या निसर्गरम्य वातावरणातून कशी धावताना दिसते ते आपण आता थोड्याच वेळात बघूया. तेच आम्ही घेण्यासाठी मस्त वॉक घेतोय. आणि जसं जसं आम्हाला ट्रेन दिसेल ना तसं तसं तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये पुढे दाखवू. तुम्ही बघा. हा बघा किती मोठा माकड आहे. हा व्ह्यू बघा ना किती शांत वाटतो ना. वाव. ओ सुपर. हरणांचा पूर्ण ग्रुप आहे. सुंदर वाटतं ते ना. मगाशी तो ना झाडावरती असं ना उभा राहून खात होता. हो हो. मी इथे नेचरमध्ये ना राऊंड मारतोय जरा इकडची वाईल्ड लाईफ बघतोय.
आणि नाही बघा इथे कवर बरोबर ना आम्हाला ह्या वळणावरतीच आपली वनराणी येताना दिसते. ओहो, पावसाळ्यात जर हे दृश्य जर कॅमेऱ्यात आलं असतं ना, हा तर एक नंबर. क्या बात है. वाव. परफेक्ट. वाव, काय मस्त वाटते ना, एकदम गोड दिसते ही ट्रेन. बघा ना मस्तपैकी वारा पण आलाय. हा छान वाटतंय. पण ही आहेत फुलं आहेत, पण हे झाड कुठलं आहे ना ते माहिती नाही. जरा क्लोजअप जाऊन तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला देखील आयडिया जर माहीत असेल तर तुम्ही सांगू शकता हे झाड कुठलं आहे. हे बघा, हे एक आपल्याला ना झाड आहे ना गावाकडे नेहमी दिसतं आणि एकदम छोटं पण काटेरी आहे. जर हात लावला ना तर पूर्ण काटे लागतात, असं हे झाड आहे. तर तुम्ही जेव्हा गावी जाता ना तेव्हा तुम्ही हे झाड असं पाहिलं आहे का, आणि ह्या झाडाचं नाव काय आहे? हे बघा, हे झाड असं एकदम काही दिसतंय. जर मी याला जवळ घेऊन गेलो ना तर हे बघा असं आहे. नॅशनल पार्कचा हा जो भाग आहे ना, हा इतका सावलीदेय आहे ना आणि इतका थंड आहे ना, कारण की इथे पण पाणी आहे आणि इथे देखील पाणी आहे. त्यामुळे हा जो नॅशनल पार्कचा भाग आहे ना, हा खूप गार वाटतो. आणि आता वाजले 1:30 वाजलेत काहीतरी, आणि आम्हाला तहान लागली आहे. आम्ही खूप चालतोय कधीपासून. तर आता इथे काय करूया, पाणी पिऊया आणि बघूया काही ज्यूस वगैरे मिळतो का. दाखव मला कशी बनवते. मस्त लिंबू मारते अगदी. मिरची, मिरची आहे ना. हा, पळसाचं पान आहे काय? पळसाचं पान नाही ना, नाही, पळसाची झाडच कमी आहेत. झाडच कमी आहेत काय? अच्छा, नाही तर पळसाच्या पानं खायला मजा येते. भेटतच नाही. अच्छा. चांदिव्याचे भेटतात पण ते खूप जंगलामध्ये भेटतात.
चला ही आपली डिश तयार. भेळ आहे मस्तपैकी आणि मक्याची भेळ आहे. त्यामध्ये कैरी आहे, कांदा आहे, टमॅटो आहे आणि काय एक मिरचीचा खरडा मारलाय आणि मीठ मसाला आणि कलिंगड. मी सांगितलेलं ना, तू कशाला खातोय? अजून आहे कलिंगड? आहे ना हा दे मला. आता बस तुझी प्लेट झाली. हे बघा, ह्याला काय म्हणतात? स्टार फूड. स्टार फुल आहे घे. स्टार फुल बुफे लागलाय. बघा आम्ही मस्तपैकी कलिंगड मागवल्या. कलिंगड हा आपल्या वाडीतच असतो, बाहेरून आणतो ना मार्केट? कुठे काय ठेवतात? नाही ना, माकडं असेल ना इकडे भरपूर. हा हा स्टॉलवर येत नाही त्रास द्यायला. येतात. येतात ना, मग हे सवय लावलेली असते ना, म्हणून हे सवय नाही लावायची. हा हा, ह्याला पण मीठ मसाला लावू. म्हणजे जेवायची गरज नाही, हेच खायचं. कलिंगड खाईल. हा का खाईल? अका कलिंगड आयला कलिंगड सारखाच झालंय तू. काय त्याचं पाणी होणार ना. या या हे बघा आमचं दुपारचं जेवण. आम्ही इतके चालतोय ना. ऍक्च्युली आम्ही ना बघतोय का आम्हाला प्राणी वगैरे भेटतात का बघायला, आणि वेगवेगळी झाडं फुलं आम्ही बघत होतो मस्तपैकी. म्हणजे ह्या गोष्टी पण जर आपण इथे आलोय ना की नुसतंच वाघ वगैरे बघणं नाही, पण इकडचं नेचर वगैरे तो पण आपण अनुभवला पाहिजे. आणि इतकं गरम होते ना, सकाळी थोडंसं गार वाटत होतं, पण आता 1:30-2 वाजायला आले आणि एवढं गरम होते ना, तर आम्ही आता काही जेवणार नाही. तर आम्ही ते मस्तपैकी स्टार फूड घेतले, हा कलिंगड घेतले आणि ही काय म्हणतात भेळ आहे मक्याची, पण ही खायला टेस्टी आहे. अजून आपल्या डिश येतात आहे. ही माझी डिश आहे, एक डिश यांनी संपवली आहे. गरमीच्या ना हेच खायचं, कारण की याच्यात पाणी जास्त असतं ना. तू जेवढं पण खाशील ना आता, तुला पुन्हा ती भूक म्हणजे जिरणार नाही प्रॉपर. सो गरमीमध्ये ह्याच गोष्टी खायच्या. जगात सगळ्यात सुख देणारी गोष्ट कुठली? गणेश मी तुला पण विचारतो, जगातली सगळ्यात सुख देणारी गोष्ट कुठली माहिती आहे? नाही ती तुला माहिती आहे, पण तुला ती पटकन ओठांवर येत नाही. तर जगातली सर्वात सुख देणारी एकच गोष्ट आहे जी मला प्रत्येक वेळा वाटते, आणि ती मला आजच्या दिवशी पण वाटली. कारण की ना इथे एवढं ऊन पडलं, माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला कळत असेल, इतका दमलोय ना, इतकं चालतोय ना आम्ही, तर माझा ना घसा ना पूर्ण कोरडा झालेला आणि बोलतो पाण्यासाठी तडपडत होतो. आणि जेव्हा मी येऊन तो एक घोट प्यायला, आणि तो जेव्हा घोट आपल्या असा आत जातो ना अंतरात्म्यात, ते जे सुख आहे ना ते परम सुख आहे. बरोबर गणेश? हा, ते खरोखर परम सुख आहे. तर या तुम्ही पण कलिंगड खायला. आता कुठे भेटला तर घरी पण घेऊन जातोय. हे बघा आईच्या खांद्यावरती खेळतंय बघा, किती केवढंच आहे ना. वाव यार, आई आई ती आई बघा ना. कोणी अरे बाई दुसरं पण आहे, ते पण कसं बिलगून बसलंय. शेवटी ते म्हणतात ना आई ती आई. माकड आहे आणि त्याचं ना पिल्लू आहे. पिल्लू पण बघा ना, मला वाटतं एक 15 दिवसाचं आहे, 15 दिवसाचं असेल. पण एका आईने घेतलंय खांद्यावरती आणि एका आईने घेतलंय पोटाच्या खाली. बोलतात ना आई ती आई. 1:30 वाजल्या मित्रांनो, आणि फायनली आता इथून आम्ही ना बाहेर पडतोय. ऍक्च्युली खूप थकायला झालं आणि ऊन इतकं मारतंय ना काय विचारू नका, खूप दमाला झालं. पण आपण बघितलं सकाळी आपण आलो. मी इन डिटेल ब्लॉग नाही बनवला, त्या ऑलरेडी आपल्या चॅनलवरती मी 2 ब्लॉग बनवलेला आहेत. म्हणजे एक नेचरचा ब्लॉग बनवलेला आहे संजय गांधी नॅशनल पार्क उद्यानाचा, आणि हा 2 बनवलेत ब्लॉग मी. ते 2 ब्लॉग तुम्ही नक्की बघा. म्हणून यावेळेला पूर्ण नाही ब्लॉग बनवणार. यावेळेला मी नवीन जी वनराणी जी मिनी टॉय ट्रेन आपली आलेली आहे 5 वर्षानंतर, तर ती पाहण्यासाठी आलेलो. पण तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मी एक्साइटेड होतो की जी विस्ताडो म्हणजे जी काचेची होती ना, जी नवीन झालेली ती ट्रेन तर आम्हाला मिळाली नाही. पण ही पण जी ट्रेन होती ना, ही पण कशी ओपन होती, म्हणजे लेफ्ट साईडनी राईट साईडनी मागून वरतून दिसणार. फक्त हे वरतून दिसत नव्हतं, पण ट्रेन खूप मस्त बनवली आहे. नेचरमधून येताना पण ट्रेन आम्हाला दिसली, खूप मजा आली. लहानपणीचे दिवस आठवण करायला मिळाली. आणि ह्या ब्लॉग निमित्त तुम्हाला देखील त्या बालपणीत घेऊन जायला मिळालं. तर तुम्हाला तसा फील झाला की नाही की तुम्ही देखील त्या म्हणजे मिनी ट्रेनमध्ये माझ्यासोबत आहात? तुमच्या बालपणी तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी ह्या वनराणी ट्रेनमध्ये घेऊन गेलेलात की नाही तुमच्या आई वडील? तर ते कमेंट करून नक्की सांगा, आणि तुमच्या जर काही आठवणी असेल तर ते नक्की शेअर करा. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.